नमस्कार विद्यार्थी मित्रो, नवोदय मिशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शालेय क्षमता चाचणी यामधील 90 प्रश्नाची संभाव्य उत्तरसूची पाहणार आहोत. संभाव्य उत्तरसूची. काल आपण या चॅनलवर मॅट याची संभाव्य उत्तरसूची 90 प्रश्नाची पाहिलेली आहे. सर्व प्रश्न अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे. चला तर परीक्षा झालेली काल 22 डिसेंबर 2024 ला. तुम्ही आपले या ठिकाणी प्रश्न चेक करून कमेंटमध्ये तुम्हाला मिळालेले मार्क किती आहेत हे टाकू शकता. ठीक आहे. चला तर वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे 3 अंश तापमानाचा सेल्सिअस श्रेणीत फरक हा फॅरेनहाइट श्रेणीत डॅश डॅश इतका असतो. तर याचं उत्तर आहे 5.4 अंश. पहा या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे ढग व जमीन यांच्या दरम्यान वीज चमकणे ही घटना सिद्ध करते. तर ही घटना सिद्ध करते विद्युत वाहक वायुरूप माध्यमातून होऊ शकते. ठीक आहे. सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग डॅश डॅश आहे तर डॅश डॅश हा भाग हेलियम आहे. या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 उत्तर येते हे हायड्रोजन आणि 26%. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे 4 नंबरचा. या ठिकाणी या आकृतीचं निरीक्षण करून चूक विधान ओळखायचे. तर याचं उत्तर असेल 4 नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊया. 5 नंबरचा प्रश्न बरोबर विधान ओळखा असा प्रश्न आहे. सर्व मी ऑप्शन वाचत नाही, मी डायरेक्ट आन्सर की देत आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्ही प्रश्न या ठिकाणी चेक करू शकता किती स्कोर आलाय काय. ठीक आहे. चला तर 5 नंबरचा ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे. 6 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी 6 नंबरचं उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी कोरड्या विद्युत घटकातील ओल्या स्वरूपातील लगदात विद्युत अपघटनीय असतात. या ठिकाणी आपल्याला हे कोणत्या याच्यामध्ये आहे हे शोधायचे आहे. ऑप्शन नंबर 1 मध्ये ZnC2 प्लस NH4Cl हे उत्तर आपलं बरोबर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. या आकृतीवरून या ठिकाणी स्तंभ 1 आणि 2 यामधील योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर प्रश्न नंबर 9चं उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. या ठिकाणी पहा डबल या ठिकाणी बी आलेलं आहे, इथं ए असू शकतो. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 10 नंबरचा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर सत्यविधान ओळखायचे. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. बुडणाऱ्या पदार्थाचे आकारमान वाढवल्यास आणि द्रवाची घनता वाढल्याने ते वाढते. पुढील प्रश्न आहे 11 नंबर. या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण करायचे आणि AD पर्यंतचे विस्थापन काढायचे. म्हणजे ए पासून डी पर्यंत म्हणजे ही रेष या ठिकाणी जोडून घ्यायची. या ठिकाणी 10 आहे, 10 20 याचं उत्तर 20 असेल. ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. एक नंबर पहा या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 येईल याचं, कारण हे 20 येईल आणि हे 10 30. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 12 नंबरचा प्रश्न आहे. 12 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपलं ऑप्शन नंबर 2 आहे. असत्य या ठिकाणी निवडायचे आपल्याला. 13 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला पाणी या संयुगाच्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन घटकाशी वजनी अनुक्रमे प्रमाण विचारले. वजनी विचारल्यामुळे याचं ऑप्शन असणार आहे 4 नंबर. पुढील प्रश्न 14 नंबरचा आहे. या ठिकाणी संयुग आणि रेणुसूत्र दिलेले आहेत. चुकीचे रेणुसूत्राची जोडी या ठिकाणी ओळखायची आपल्याला. ऑप्शन नंबर 2 मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढील प्रश्न आहे 15 नंबरचा. चुकीची जोडी निवडायची या ठिकाणी पण आपल्याला. ऑप्शन नंबर 3 मध्ये या ठिकाणी आपली चुकीची जोडी असेल. असत्य विधान ओळखायचे 16 नंबरच्या प्रश्नामध्ये. ऑप्शन नंबर 4 आहे याचं उत्तर. पुढील प्रश्न आहे. तुम्ही हे प्रश्न वाचून व्यवस्थित उत्तरे टिक करून घ्या. ठीक आहे. 17 नंबरचा प्रश्न 4 नंबरचं उत्तर आहे. 18 नंबर. काच निर्मितीमध्ये इंधनाच्या ज्वलनातून कोणते वायू बाहेर पडतात. तर या ठिकाणी
कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे. त्यानंतर पुढील विसंगत घटक ओळखायचा आहे याच्यामध्ये. ऑप्शन नंबर 1 आहे. पुढील प्रश्न आहे संयुगे व घटक मूलद्रव्य दिले आहेत. चुकीची जोडी ओळखायची या ठिकाणी आपल्याला 20 नंबर. ऑप्शन नंबर 3 असेल. पुढील प्रश्न 21 नंबरचा. 21 नंबरचं उत्तर असेल 1 नंबर. 22 नंबर. कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये खालीलपैकी कोणता घटक वापरतात? ऑप्शन नंबर 4 मॅग्नेशियम. ठीक आहे. चला 23 नंबरचा प्रश्न. 23चं उत्तर असेल 2 नंबर नायट्रोजन. गाय या प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय? ऑप्शन नंबर या ठिकाणी आपल्याला 4 मध्ये पाहायला मिळते. 25 नंबरचा प्रश्न. पेशीतील हरित लवघाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करणारे सजीव ओळखा. ते सजीव ओळखायचे त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 वेगळा घटक ओळखायचा आपल्याला हृदयविकाराच्या बाबतीत. ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्न ओळखूया. प्रजननामुळे अप्रत्यक्षपणे कोणती जड धातू वनस्पतीमध्ये शोषली जाऊन अन्नसाखळी शिरतात असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी 27 नंबरचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असेल. खालील अयोग्य जोडी या ठिकाणी निवडायची 4 जोड्यापैकी. ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला अयोग्य जोडी दिसते. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 29 नंबरचा. त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक सामान फिटिंग इत्यादी साधनामुळे लागलेली आग कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन नंबर आपल्याला या ठिकाणी 2 मध्ये पाहायला मिळते ई वर्गीय. पुढील प्रश्न आहे 30 नंबरचा. तर उत्तर असेल कर्करोग. नंतर कोणत्या रक्तगटाचा शोध डिकॉस्टोलो आणि स्टर्ली यांनी लावला? याचं उत्तर असेल ए बी. ऑप्शन नंबर 1. 32 नंबरचा प्रश्न. 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे अतिपरासनी. पुढील प्रश्न 33 नंबरचा. या ठिकाणी प्रकार आणि सिस्टोलिक दाब या दिलेला आहे. यामधील काय करायचे? विसंगत जोडी म्हणजे वेगळी जोडी निवडायची आपल्याला. 33 नंबरचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. 34वा प्रश्न. या ठिकाणी 34 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपलं ऑप्शन नंबर 4 पांढरा बिबट्या. या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण करून आकृतीतील लवक कणी ओळखायची आपल्याला ऑप्शन नंबर 2 मध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 33 नंबरचा प्रश्न. 1765 मध्ये बंगालमध्ये डॅशने दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली. इतिहास सुरू झाला या ठिकाणी. 33 नंबरचा आहे आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3 रॉबर्ट क्लाइव्ह. 37 नंबर. गांधीजीने भारतात 1917 साली खालीलपैकी पहिला लढा यशस्वी केला. कोणता लढा आहे पहिला? तर ऑप्शन नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 4 मध्ये चंपारण सत्याग्रह. श्रीमंत्री योजनात सहभागी नसलेले मंत्री कोण होते? खालील पर्यायातून या ठिकाणी निवडायचे. ऑप्शन नंबर 1 लॉर्ड वेवेल. भारतातील डॅश हे सर्वात मोठे संस्थान होते. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 हैदराबाद हे सर्वात मोठे संस्थान होते. पुढील प्रश्न आहे 40 नंबरचा. 40 नंबरचा प्रश्न आहे आपला. देशाच्या विविध भागात स्थापन झालेल्या प्रति सरकारशी संबंधित विसंगत असणाऱ्या जोडीचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आपल्याला. ऑप्शन नंबर 2 थोरल्या बाजीरावांनी डॅश यांना उत्तरेस सरदार म्हणून नेमले. कोणाला नेमलं होतं थोरल्या बाजीरावाने? ते ऑप्शन नंबर या ठिकाणी 1 मध्ये राणोजी शिंदेला. बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही अशी धारणा कोणाची होती? तर ऑप्शन नंबर 2 राजर्षी शाहू महाराज हे उत्तर आहे याचं. पुढील प्रश्न आहे आपला 43 नंबरचा. या ठिकाणी श्री बसवेश्वरांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात लिंगायत विचारधारेचा प्रसार केला? तर याचं उत्तर आहे कर्नाटक. 4 नंबरचा ऑप्शन. ओडिसामध्ये इंग्रजाविरुद्ध पायकाच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? त्या ठिकाणी 44चं उत्तर आहे बक्षी जनबंधू विद्याधर.
बघा 45वा प्रश्न आहे, स्वभाषा संस्कृती विषयी आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी म्हणून जहालमतवादी नेत्यांनी कोणती कृती या ठिकाणी केली? ऑप्शन नंबर 3, शिक्षण संस्था स्थापन केल्या. 43, पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम पर्याय या ठिकाणी निवडायचा आपल्याला. 43चा ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॅश मध्ये बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र लिहिले. ऑप्शन नंबर 2, एप्रिल 1927. त्यानंतर 48वा प्रश्न आहे या ठिकाणी, बॉम्ब तयार करण्याशी संबंधित जोडण्यास सरकारला अपयश आल्याने न्यायालयाने निर्दोष सोडलेले क्रांतिकारक कोण होते? ऑप्शन नंबर 1, अरविंद घोष. पुढील प्रश्न आहे 49 नंबर, JVP समितीत डॅश यांचा समावेश होता. ऑप्शन नंबर 3 मध्ये पट्टाभी सीतारामय्या यांचा समावेश होता. मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण होता? ऑप्शन नंबर 2, अकबर. भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत? ऑप्शन नंबर 1, 24. पुढील प्रश्नाकडे वळूया. 52 नंबरचा प्रश्न आहे, नौकरशाही विसंगत असलेले काम ओळखायचे या ठिकाणी आपल्याला. 3 नंबरचा ऑप्शन. त्यानंतर 53 नंबरचा प्रश्न, या ठिकाणी 53चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 54. राज्यसभेच्या संदर्भात विधाने खाली दिली आहेत, त्यापैकी चुकीच्या विधानाचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. तर या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे जनतेतून सदस्याची थेट निवड होणे, हे चुकीचा पर्याय आहे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 55. संविधानाने शिक्षण या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट केला आहे? शिक्षणाचा या ठिकाणी समवर्ती सूची. ठिकाणी 56वा प्रश्न आहे, पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते, त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे या ठिकाणी चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो. 57 नंबर, लोकसंख्या वाढ आणि घट पुढीलपैकी कोणत्या घटकाशी निगडीत नसते? 57 नंबरचा प्रश्न आहे ऑप्शन नंबर 3, भांडवल. 58वा प्रश्न आहे, या ठिकाणी याचं निरीक्षण करायचंय आणि आपल्याला भौगोलिक विषुववृत्तावर कोणत्या अक्षाने दाखवलं आहे ते लिहायचंय. ठीक आहे. 58 नंबरचं उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 1, ए या ठिकाणी. पुढील प्रश्नाकडे वळूया. 59 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न वळूया 60 नंबरचा, सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसॉल्ट खडकाचे अपक्षारण होऊन जांभी मृदा तयार होते, त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये दमट हवामान. योग्य जोडीचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. ढगाचा प्रकार आहे आणि या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी 61व्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 आपलं. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी डॅश येथे समुद्र सपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते. 62 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चेन्नई, 2 नंबर ऑप्शन. 63 नंबरचा प्रश्न आहे, 63 नंबरचं उत्तर आहे आपलं 3 नंबरचं ऑप्शन. पुढील प्रश्नाकडे येऊया. या ठिकाणी माहितीच्या आधारे सुसंगत नैसर्गिक प्रदेशाचे पर्याय निवडायचे आहेत आपल्याला. नैसर्गिक, वनस्पती, प्राणी जीवन आणि मानवी जीवन ही माहिती वाचायची आणि याच्यावरून आपल्याला उत्तर निवडायचे. ऑप्शन नंबर 3 याचं. 65वा प्रश्न आहे, वातावरणातील वायुयुक्त बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर ऑप्शन नंबर 2, सांद्रीभवन. महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन संबंधित चुकीची जोडी या ठिकाणी निवडायची आपल्याला. तर ऑप्शन नंबर 3 मध्ये या ठिकाणी आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 67 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता उष्ण प्रवाह हिंदी महासागरात आढळतो? ऑप्शन नंबर 2. 68 प्रश्न, औद्योगिकरणाच्या बाबतीत चुकीचे या ठिकाणी ओळखायचे आपल्याला. ऑप्शन नंबर 3. 69वा प्रश्न आहे, सागर जलाची क्षितिज
समांतर हालचाल ही डॅश डॅश स्वरूपात होते. त्याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 4 उष्णशीत प्रवाहाच्या. या ठिकाणी मणिपूर राज्याची लोकसंख्या 27,21,756 आहे. तर क्षेत्रफळ 22,327 चौरस किमी आहे. तर त्या राज्यातील लोकसंख्येची घनता काढायची आपल्याला. या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 मध्ये उत्तर दिसेल आपल्याला. 71वा प्रश्न ऑप्शन नंबर 2. नंतर 72वा प्रश्न आहे ऑप्शन नंबर या ठिकाणी 72चं 3 आहे. काटकोन त्रिकोण. गणिताचे प्रश्न चालू झालेले आहेत. आता स्पष्टीकरण या ठिकाणी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये देऊ आपण. आता सध्या आपण फक्त आन्सर की तुम्हाला उत्तर देत आहे. ठीक आहे. बघा या ठिकाणी खालील कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब नसतात. या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 आहेत. बाकुबा कसोटीच्या एकरूप होण्यासाठी आणखी कोणती माहिती देणे आवश्यक आहे. 74वा प्रश्न आहे. याचा ऑप्शन नंबर 3 मध्ये उत्तर या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. पहा एक वस्तू 60% सूट दिल्यास ग्राहकाला ती 3,813 रुपयाला मिळते. तर त्या वस्तूची खरेदी किंमत या ठिकाणी किती. तर ऑप्शन नंबर या ठिकाणी 1 मध्ये आपल्याला उत्तर मिळेल त्याचं. या ठिकाणी खालीलपैकी परिमेय संख्या ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. परिमेय संख्या आपली या ठिकाणी दिसेल तुम्हाला. या ठिकाणी याचं क्यूब रूट काढून घ्यायचंय. ऑप्शन नंबर 2 मध्ये उत्तर निघेल आपलं. 78वा प्रश्न आहे. 3 नंबरचा ऑप्शन. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास दिलाय. बैलगाडी 1.1 किलोमीटर अंतर कापते तर चाकाची फेर आहे इथं. तर ऑप्शन नंबर या ठिकाणी आपल्याला 1 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. या ठिकाणी तळाचा व्यास दिलेला आहे. 80 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे 2 नंबर. 81 नंबरचा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 4. 82 नंबरचा प्रश्न. ऑप्शन नंबर 3. 83 नंबर. ऑप्शन नंबर 3. 84. या ठिकाणी 12 कडा आणि 7 पृष्ठे असणाऱ्या घनाकृतीला शिरोबिंदू किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. याचा ऑप्शन नंबर या ठिकाणी 4 मध्ये उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे वळूया. 85 नंबरचा प्रश्न आहे. 4 क्रमवार समसंख्यांची बेरीज दिलेली आहे. तर 4 संख्यामधील खालीलपैकी कोणती संख्या येणार नाही असा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 2 120 येणार नाही. एका गावात 20 कुटुंबातील रोज किती लिटर दूध घेतात याची नोंद दिलेली आहे आणि याच्यावरून आपल्याला दुधाचा मध्य काढायचा आहे. म्हणजे या ठिकाणी सरासरी सारखंच गणित आहे. ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला उत्तर दिसेल. 3 अंकी 2 संख्यांचा गुणाकार आहे. मसावी आहे. त्यातली मोठी संख्या काढायची. ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 मध्ये उत्तर मिळेल आपल्याला. 88 नंबर. ऑप्शन नंबर 4 येईल. या ठिकाणी चक्रवाढ व्याज काढा. 89वा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 आणि 90वा प्रश्न शेवटचा याचा ऑप्शन नंबर 1. या ठिकाणी आपण गणिताची जी प्रश्न आहेत त्याची सर्व स्पष्टीकरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये अपलोड करूया. तोपर्यंत तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे चेक करा आणि तुम्हाला किती स्कोर आलाय ते कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.